Good morning to all of you. Today we discuss the TYBSc Analytical Chemistry, in which chapter number 2, Ion Exchange Chromatography, lecture number 1. Here in this ion exchange chromatography, there is are some terms which are included in this chapter. These terms may be called as terminology. The first terminology is influent. The influent means the liquid entering the column. म्हणजे जेव्हा कॉलममध्ये तुम्ही लिक्विड एंटर करतात तेव्हा काय म्हटलं जातं त्याला इन्फ्लुएंट म्हटलं जातं. इफ्लुएंट द लिक्विड लिव्हिंग इन द कॉलम, म्हणजे कॉलममध्ये लिक्विड जर पोचलं असेल त्याला काय म्हटलं जातं इफ्लुएंट म्हटलं जातं. बरोबर आहे. देन दी इल्युशन, द प्रोसेस बाय विच, जस्ट अ मिनिट, the process the process by which the adsorbed ions are removed from the column. आता या प्रोसेसमध्ये एखाद्या ॲडसॉर्ब आयन्स असतील जे काही तुम्ही सेपरेट करत असणार ते कॉलममधून जेव्हा रिमूव्ह करतात तेव्हा काय त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं इल्युशन असं म्हटलं जातं. म्हणजे पर्टिक्युलर आयन्सला जर रिमूव्ह करायचं असेल कॉलममधून सेपरेशन करताना त्या टेक्निकला काय म्हटलं जातं इल्युशन असं म्हटलं जातं. इल्युएंट म्हणजे काय, द सोल्युशन यूज्ड फॉर इल्युशन. मग त्या इल्युशनच्या प्रोसेस करता जे काही सोल्युशन यूज केलं असेल त्याला इल्युएंट म्हटलं तरी चालतं. बरोबर आहे. म्हणजे इल्युएंट त्या सोल्युशनला म्हणायचं, इल्युशनला काय म्हणायचं त्या प्रोसेसला इल्युशन म्हणायचं. आता इल्युएट म्हणजे काय, द सोल्युशन ऑब्टेन ॲज अ रिझल्ट ऑफ इल्युशन. बरोबर आहे. म्हणजे जे काही सोल्युशन तुम्हाला भेटणार आहे इल्युशनमध्ये त्याला काय म्हटलं जातं इल्युएट म्हटलं जातं. ठीक आहे. सोल्युशनमध्ये इल्युएट म्हणजे सोल्युशनमध्ये तुम्हाला काय भेटेल, तुमचा कंपाऊंड पण भेटेल जो काय तुमचा आयन असेल तो. मग त्या जे मिक्स सोल्युशनला काय म्हटलं जनरली इल्युएट असं म्हटलेलं असतं. So now we discuss about the introduction of ion exchange chromatography. Here in ion exchange chromatography, which is a daily life example, is that is water purification plant, that is RO water purification plant. बरोबर आहे. जे काय तुम्ही घरामध्ये RO वॉटर प्लांट यूज केलेला असतो किंवा RO वॉटर सिस्टीम यूज केलं असतं, ठीक आहे. त्याच्यातनं जे काय वॉटर निघतं जे प्युअर वॉटर असतं त्या प्युअर वॉटरलाच काय म्हटलं जनरली डिआयोनाइज वॉटर असं म्हटलेलं असतं. बरोबर आहे. विच इज अ great purity than laboratory distilled water. So here in this techniques, this deionized water can be obtained by using the adsorption phenomena. But adsorption phenomena तुम्हाला जे काय प्युअर वॉटर तुम्हाला भेटणार आहे ते ॲडसॉर्प्शन फिनाला काय म्हणतात जनरली आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी असं म्हटलेलं असतं. आता आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफीचं आपण definition पाहू. It is a process by which a mixture of similarly charged ion can be separated by using an ion exchange reagent which exchanges ions according to their relative affinities. ठीक आहे. आता जनरली आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी एक अशी प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही एखादे आयन्सचं मिक्सचर जर घेतलं, म्हणजे नंबर ऑफ आयन्स घेतले चार्ज आयन्स आणि त्याचं मिक्सचर जर घेतलं आणि ते मिक्सचर तुम्हाला सेपरेट करायचं असेल, बरोबर आहे. ते मिक्सचर सेपरेट करत असताना तुम्हाला काय यूज करावं लागणार आहे, रेझिन यूज करणार आहे. त्या रेझिनला काय म्हटलं जातं आयन एक्सचेंज रेझिन म्हटलं जातं. मग अशा वेळेस ते आयन्स एक्सचेंज हा कशावर डिपेंड असतं, तर त्या आयन्सची ॲफिनिटीवर डिपेंड असतं. बरोबर आहे. मोर ॲफिनिटी असेल तर तो लवकर निघणार नाही. बरोबर आहे. आणि हाय ॲफिनिटी असेल तर तो लवकर निघेल. ठीक आहे. मग अशा वेळेस तुम्हाला सॉरी लो अफिनिटी असेल तर तो लवकर निघेल, हाय अफिनिटी असेल तर तो स्लो निघेल. ठीक आहे. आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी विच इज अ टाईप ऑफ ॲडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी इन विच सॉलिड रेझिन ॲज अ स्टेशनरी फेज. आता दोन फेज असतात, एक स्टेशनरी फेज असतो आणि
मोबाईल फेज असतो. तर जे काही तुमच्या आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफीचा जो फेज आहे, जो स्टेशनरी फेज म्हणतात त्याला, बरोबर आहे, तो स्टेशनरी फेजवर ॲडसॉर्प्शन होणार आहे. ठीक आहे. ते ॲडसॉर्प्शन कशामुळे होत असतं? जनरली प्रेझन्स ऑफ दिस रेझिन, म्हणून रेझिनला काय म्हटलं जातं? स्टेशनरी फेज म्हटलं जातं. ठीक आहे. तो मुवेबल नसतो, तो काय असतो? स्टेशनरी असतो. पण ॲनालाइट जे काही तुम्ही सॅम्पल वरून ॲड करणार स्टेशनरी फेजच्या वरून, ठीक आहे, मग त्याला काय म्हटलं जातं? जनरली मोबाईल फेज म्हटलं जातं. ठीक आहे. माझं दोन फेज कुठले कुठले? एक स्टेशनरी फेज विच इज ॲक्ट्स ॲज अ रेझिन, आणि मोबाईल फेज. मोबाईल फेज कुठला असेल? तुम्ही जो सॅम्पल घेतला असेल तो. देअर इज अ रिव्हर्सिबल एक्सचेंज ऑफ सिमिलर चार्ज आयन्स. आता याच्यामध्ये काय होतं? स्टेशनरी फेजवरचं आयन्स आणि ॲनालाइटमधले आयन्स, म्हणजे सॅम्पलमधले आयन्स, हे दोघं एक्सचेंज होत असतात. म्हणजे रेझिनमधला आयन्स सोल्युशनमध्ये जातो, सॅम्पलमध्ये जातो, सॅम्पल म्हणा किंवा सोल्युशन म्हणा, सॅम्पलमध्ये जातो, किंवा सॅम्पलचं आयन्स रेझिनमध्ये येतो. मग अशा वेळेस काय होतं? एक्सचेंज होतं. मग एक्सचेंज हे कोणत्या बेसवर असतं? सिमिलर चार्ज आयन्स. जर दोघं चार्ज सारखे असतील, कशामध्ये? स्टेशनरी फेजमध्ये म्हणजेच रेझिनमध्ये, आणि ॲनालाइटमध्ये म्हणजे मोबाईल फेजमध्ये. दोघं ठिकाणी जर तुमचे आयन जर सारखे असतील तर ते रिव्हर्सिबल होऊ शकतात. मग अशा वेळेस रिव्हर्सिबल होत असताना जी काही मेथड तिथे यूज केली गेली किंवा जो काही फिनॉमिना यूज केलेला आहे त्याला काय म्हटलं जातं? जनरली ॲडसॉर्प्शन फिनॉमिना असं म्हटलं जातं. जिओलाइट्स आर यूज फॉर एक्सचेंजिंग कॅल्शियम प्लस टू मॅग्नेशियम प्लस टू आयन्स फ्रॉम हार्ड वॉटर. जनरली तुम्ही हार्ड वॉटर ते बोरचं पाणी यूज करत असणार, बोरवेलचं पाणी हे हार्ड वॉटर असतं, बरोबर आहे. त्याच्या क्षार जास्त प्रमाणात असतात. हार्ड वॉटरचं जर तुम्हाला सॉफ्ट वॉटर जर करायचं असेल, ते RO वॉटर सिस्टीम करत असते नेहमी. मग हार्ड वॉटरचं सॉफ्ट वॉटर कसं करतात? तर जिओलाइट्सचा यूज करून ते केलेलं असतं, बरोबर आहे. मग जिओलाइट्स हा काय असतो? रेझिन असतो. मग ह्याच्यामध्ये काय करतो? कॅल्शियम प्लस टू मॅग्नेशियम प्लस टू जे असतात जिओलाइट्स, ते सगळे काय करतो? स्वतःकडे एक्सचेंज करून घेतो, बरोबर आहे. म्हणजे हार्ड वॉटरमध्ये जे काही कॅल्शियम आणि मॅग्नेशियम प्लस टू जे आयन्स असतील ते स्वतःकडे ॲब्स्ट्रॅक्ट करून घेतो, आणि स्वतःचे जे H+ आणि OH- आयन असतील ते काय करतो? डोनेट करतो. म्हणजे तुम्हाला काय भेटतं? सॉफ्ट वॉटर भेटतं. सॉफ्ट वॉटरमध्ये फक्त काय असतं? H+ आणि OH- आयन्स प्रेझेंट असतात. मोस्टली सिमिलर चार्ज आयन्स लाईक कॅटायन्स अँड अनायन्स कॅन बी कन्व्हिनियंटली सेपरेटेड बाय दिस टेक्निक्स. आता जे काही कॅटायन्स आणि अनायन्स असतील, जे काही तुम्हाला सेपरेट करायचे, कॅटायन्स वेगळीकडे करायचे, अनायन्स वेगळीकडे करायचे, तर तुम्ही ही टेक्निक यूज करू शकता. दॅट इज आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी. मेनी ड्रग्स, फार्मास्युटिकल एजंट्स आर वीकली और स्ट्रॉंगली ॲसिडिक्स और बेसिक इन नेचर. अशा वेळेस वीकली ॲसिडिक, स्ट्रॉंगली ॲसिडिक, म्हणजे स्ट्रॉंगली बेसिक, हे जर तुम्हाला सेपरेशन करायचं असेल ड्रग्समध्ये, बरोबर आहे, ड्रग्समध्ये घ्या किंवा फार्मास्युटिकल एजंट्स घ्या, ते तुम्ही आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफीचा यूज करून सेपरेट करू शकता. हेन्स अ मिक्सचर ऑफ सिमिलर चार्ज सबस्टन्स कॅन ऑल्सो बी सेपरेटेड इनटू प्युअर कॉम्पोनंट्स. बरोबर आहे. म्हणजे प्युअर कॉम्पोनंट्समधले मिक्सचर तुम्ही ते सेपरेट करू शकता. द मोस्ट कॉमन प्रॉपर्टी ऑफ ऑल आयन एक्सचेंजेस आर. आता काही प्रॉपर्टीज आहे आयन एक्सचेंजच्या, तर त्याच्यात पहिली प्रॉपर्टी ही महत्त्वाची आहे, दे आर ऑलमोस्ट इनसोल्युबल इन वॉटर. सगळे आयन एक्सचेंज जे असतात ते इन वॉटरमध्ये काय असतात? नेहमी इनसोल्युबल असतात. अँड ऑर्गॅनिक सॉल्व्हंट सच ॲज बेन्झिन, कार्बन टेट्राक्लोराइड अँड इथर. कशामध्ये इनसोल्युबल असतात? ते वॉटरमध्ये आणि ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये. ऑर्गॅनिक सॉल्व्हंट कुठले कुठले आले? बेन्झिन आला, कार्बन टेट्राक्लोराइड आला, बरोबर आहे, आणि इथर आला. सेकंड प्रॉपर्टीज काय? दे आर कॉम्प्लेक्स इन नेचर. इनफॅक्ट दे आर पॉलिमेरिक. म्हणजे त्यांचं नेचर जे असतं रेझिनचं, म्हणजे आयन एक्सचेंजमध्ये एक्सचेंजर जे तुम्ही यूज करताय ते कसं पाहिजे? पॉलिमेरिक पाहिजे, बरोबर आहे. पॉलिमेरिक पाहिजे म्हणजेच काय? त्याच्यामध्ये पॉलिमेरिक फॉर्ममध्ये तर तुम्ही घेऊ शकतात, आणि त्या पॉलिमेरिक फॉर्मला जनरली काय म्हटलं जातं? कॉम्प्लेक्स इन नेचर म्हटलं जातं. पुढचा पॉईंट कुठला आहे? दे आर ॲक्टिव्ह ऑर काउंटर आयन्स दॅट विल एक्सचेंज रिव्हर्सिबल विथ अदर सराउंडिंग सोल्युशन्स विदाउट एनी सबस्टॅन्शियल चेंजेस इन द मटेरियल्स. आता याच्यामध्ये काय होतात? जे काही आयन्स असतात ते काय करतात? एक्सचेंज रिव्हर्सिबली विथ अदर आयन्स.
म्हणजे आयन एक्सचेंजमधले आयन्स हे एक्सचेंज होतात सराउंडिंग सोल्युशनसोबत विदाउट एनी सबस्टन्शियल चेंज इन द मटेरियल्स. हे झाले तुमचे प्रॉपर्टीज ऑफ आयन एक्सचेंज रेझिन्स. So here the anion exchanger, this is stationary phase particle. This is the cation exchanger. This is also stationary phase particle. There are two types of ion exchanger resin, cation exchanger resin as well as anion exchange resin. Here anion exchange is attracted to the positive surface. So here the negative charge anion. This is the negative charge anion which attract the positively charged surface. And positively charged analyte. Analyte म्हणजे सॅम्पल आहे. सॅम्पल मध्ये आनायन्स काय करतो, आयन एक्सचेंज रिजनमध्ये जे काय पॉझिटिव्ह सरफेस असतो बरोबर आहे, तो पॉझिटिव्ह सरफेस काय करतो स्वतःला निगेटिव्हकडे अट्रॅक्ट करून घेतो. आणि ते कॅटॅन एक्सचेंजर रिजनमध्ये निगेटिव्ह पार्टिकल्स असतात. ते निगेटिव्ह पार्टिकल्स काय करतात, पॉझिटिव्ह आयन्सला एक्सचेंज करतात, म्हणजे ते ॲब्स्ट्रॅक्ट करतात बरोबर आहे. म्हणजे आयन एक्सचेंज रिजन काय करतं, अट्रॅक्टेड टू पॉझिटिव्ह सरफेस. कॅटॅन एक्सचेंज रिजन काय करतो, अट्रॅक्टेड टू द निगेटिव्ह सरफेस बरोबर आहे. अशा पद्धतीने काय होतं, आयन एक्सचेंज मेकॅनिझम होतं. त्या फिनॉमिनाला काय म्हटलं जातं, ॲडसॉर्प्शन फिनॉमिना असं म्हटलेलं असतं. स्ट्रक्चरल टाइप्स ऑफ आयन एक्सचेंज रेजिन. देर आर 4 टाइप्स ऑफ आयन एक्सचेंज रेजिन. फर्स्ट इज pellicular type with ion exchange film. This is the pellicular type in which ion exchange film which takes place. Here 30 to 40 micron with 1 to 2 micron film thickness. आता याच्यावर जे काही आयन एक्सचेंज रेजिन झालेलं आहे त्याच्यामुळे इथे एक थिकनेस आलेली आहे. ती किती मायक्रोमीटरची डायमीटर आहे, 1 to 2 मायक्रोमीटर बरोबर. व्हेरी लो एक्सचेंज कॅपॅसिटी. आता पेलिक्युलर टाईपमध्ये आयन एक्सचेंज रिजन जे असतं त्याची एक्सचेंज कॅपॅसिटी काय असते, जनरली लो असते. देर आयन एक्सचेंज इफिशियन्सी. आता पेलिक्युलर टाईपची आयन एक्सचेंज इफिशियन्सी जर तुम्ही पाहिली तर फारच निग्लिजिबल आहे, फारच कमी आहे. 0.01 to 0.1 मिली इक्विवॅलंट पर ग्रॅम ऑफ आयन एक्सचेंज रेजिन. So here the very low exchange capacity and also efficiency. Porous resin coated with exchanger beads. आता पोरस रेझिन असतात त्याला कोटिंग केले असतं एक्सचेंजर बेड्स. आता एक्सचेंजर बेड जनरली आयन एक्सचेंजर मेकॅनिझम यूज करत असतात. याच्यामध्ये साईज किती असते, 5 to 10 मायक्रॉन, म्हणजे मागच्यापेक्षा चांगलीच. दे आर टोटली पोरस, म्हणजे ते स्पंज सारखे असतात. पोरस म्हणजे दे आर टोटली पोरस अँड हायली इफिशियंट. म्हणजे पोरस असून ते इफिशियंट असतात. देअर एक्सचेंज कॅपॅसिटी आर फ्रॉम 0.5 to 2 मिली इक्विवॅलंट पर ग्रॅम ऑफ आयन एक्सचेंज रेजिन. म्हणजे याची एक्सचेंज कॅपॅसिटी ही काय चांगली आहे बरोबर आहे, कोणापेक्षा, पेलिक्युलर टाईपपेक्षा. आणि हिचं जर कॅपॅसिटी पाहिली तर किती, 0.5 to 2 मिली इक्विवॅलंट पर ग्रॅम. दिस इज द पोरस रेजिन. स्ट्रक्चर ऑफ दिस पोरस रेजिन. दिस इज द बेड. मायक्रो रेक्टिक्युलर रेझिन बेड. आता याच्यामध्ये काय असतं, नॉट हायली इफिशियंट, हा जास्त करून यूज केला जात नाही. अँड व्हेरी लो एक्सचेंज कॅपॅसिटी, ऑल्सो व्हेरी लो एक्सचेंज कॅपॅसिटी. देन दी सरफेस सल्फोनेटेड अँड बोंड इलेक्ट्रोस्टॅटिकली विथ आयन एक्सचेंजर. आता सरफेस सल्फोनेटेड म्हणजे काय, आता हा जो सरफेस दिसतो तुम्हाला हा सल्फोनेट केला आहे, म्हणजे SO3- हा त्याच्यात ग्रुप ॲड केलेला आहे, म्हणून त्याला काय म्हटले, सरफेस सल्फोनेटेड आयन एक्सचेंज रेजिन. मग आता याच्यामध्ये काय होईल, पॉझिटिव्ह आयन स्वतःकडे अट्रॅक्ट करते बरोबर आहे. जे काही NR3+Cl- आयन असतील बरोबर आहे, ते काय आता एक्सचेंज होत आहेत कोणासोबत, अनायन एक्सचेंजरसोबत. ठीक आहे. द पार्टिकल्स आर सल्फोनेटेड अँड दे आर बॉन्डेड डिस्ट्रक्टिव्ह विथ आयन एक्सचेंजर रेजिन. मग आता हे आयन एक्सचेंजर रेजिनसोबत काय झालं, बाइंड झालं बरोबर आहे. मग बाइंड झाल्यानंतर दे आर जनरली बट लेस इफिशियंट, हॅव लो एक्सचेंज कॅपॅसिटी. पण याची एक्सचेंज कॅपॅसिटी काय असते, लो. देअर एक्सचेंज कॅपॅसिटी 0.02 मिली इक्विवॅलंट पर ग्रॅम ऑफ एक्सचेंज रेजिन. याची एक्सचेंज कॅपॅसिटी काय असते, जनरली लो असते. So this is the structure of surface sulfonated and bonded electrostatically with anion exchanger. Thank you.